अनेक जण वाहून गेले अशीही माहिती समोर येते। प्रशासनाकडून मात्र याची पुष्टी केली गेलेली नाहीये। खीरगंगामधल्या बाजारामधले अनेक स्टॉल सुद्धा वाहून गेले, तर काही अस्थायी बांधकामं सुद्धा कोसळलेली आहेत। जिल्हा प्रशासनाकडून सध्या युद्ध पातळीवरती बचाव कार्य केलं जात आहे। तर उत्तराखंडच्या खीरगंगा या ठिकाणी ढगफुटी सदृश मुसळधार असा पाऊस कोसळला होता आणि त्यानंतर जो हाहाकार झाला त्याची ही काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। अनेक दिवसांपासून खरं तर या परिसरामध्ये या भागामध्ये पाऊस कोसळतोय, मात्र या ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे आता मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। अनेक लोक यामध्ये वाहून गेल्याचंही कळतंय आणि सध्या बचाव कार्य सुरू आहे। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आहेत आपल्यासोबत। सोमेश, निसर्गाचं हे एक अक्राळ विक्राळ आणि रौद्र रूप आपण बघतोय उत्तराखंडच्या खीरगंगामधलं। खीरगंगामध्ये अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडली आहे। निसर्गाच्या प्रकोपासमोर जनजीवन विस्कळीत झाले आणि दुर्दैवाने यामध्ये जीवितहानी झाल्याचीही शक्यता आहे, कारण तिथे धराली बाजार मध्ये मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे ढगफुटी आणि त्या ढगफुटीचा परिणाम म्हणून मलबा मोठ्या प्रमाणावर वाहून आलेला आहे आणि त्या खाली त्या चिखलामध्ये किती लोक अडकलेले असतील या सगळ्याचा अजूनपर्यंतची माहिती मिळालेली नाहीये। परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, प्रशासनाकडून, प्रशासकीय यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन आणि लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। किती लोकांचं नुकसान झालंय किंवा नेमकं या सगळ्या बाबतीमध्ये जीवितहानी काय झाली, कितपर्यंत झाली आहे याविषयीची अधिकृत माहिती प्रशासनाने दिलेली नाहीये। परंतु शक्यता आहे आणि जिल्ह्याचं प्रशासन तिथे मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन करतंय आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। धराली बाजारमध्ये खीरगंगामध्ये ज्या प्रकारे ढगफुटी झाली त्या ढगफुटीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फ्लो आणि त्यासोबत आलेला चिखल आणि माती याच्यामुळे नुकसान झाल्याचं कळतंय। अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। महादेवी हत्या